विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा झाला, पण सत्ता स्थापनेचे चित्र अस्पष्ट. उपमुख्यमंत्री पदाच्या ऑफरवरती शिंदेंचा अजूनही प्रतिसाद नाही. शिंदेंचा सरकारमधील निर्णय अजून गुलदस्त्यात. सत्ता स्थापनेच्या धावपळीमध्ये काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरेगावात. एकनाथ शिंदे 2 दिवस गावी मुक्काम करणार. शिंदे गावी गेले म्हणजे त्यांना वेगळा निर्णय घ्यायचा आहे असं समजू नका, संजय शिरसाट यांचं वक्तव्य. तर कुणाला मुख्यमंत्री करायचं हे मोदी आणि शहा ठरवतील. महायुतीमध्ये कोणताही तणाव नाही, शिरसाट यांनी केलं स्पष्ट. एकनाथ शिंदे नाराज होऊन अमावस्येच्या मुहूर्तावरती गावाला गेले. संजय राऊत यांचा टोला. तर शिंदेंच्या चेहऱ्यावरचं हास्य मावळलंय, त्यामुळे ते काय करतील सांगता येत नाही, राऊतांची टीका. मानसिक संतुलन कुणाचं बिघडलंय हे निकालाच्या नंतर दिसलंय. संजय राऊतांच्या टीकेवरती शिरसाट यांचं प्रत्युत्तर. भाजपाकडून गटनेता निवडीसाठी येत्या 2 किंवा 3 डिसेंबरला बैठक होण्याची शक्यता. पक्षाकडून गटनेता म्हणून कुणाचा चेहरा जाहीर होणार याकडे सर्वांचं लक्ष. महायुतीचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबरला होणार. आझाद मैदानावरती हा शपथविधी होणार. विश्वसनीय सूत्रांची एबीपी माझाला माहिती. मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित राहणार. सूत्रांची माहिती. मोदींसह अनेक भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची सुद्धा उपस्थिती असणार. महाराष्ट्रामधल्या तब्बल 22 उमेदवारांकडून ईव्हीएम पडताळणीसाठीचे अर्ज. ईव्हीएममध्ये गडबड असल्याचा पराभूत आमदारांकडून संशय व्यक्त. निवडणुकीमध्ये सत्तेचा गैरवापर आणि पैशांचा महापूर. पैशाने निवडणूक यंत्रणाच हाती घेतली आहे, शरद पवारांचा आरोप. राज्यातल्या निकालाच्या संदर्भात जगभरामध्ये संशय. संध्याकाळी 5 ते रात्री 11:30 पर्यंत 76 लाख मतांचा हिशोब नाही. ही मतं महायुतीच्या विजयाची शिल्पकार. संजय राऊतांचा आरोप. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची सखोल चौकशी करण्याची मुक्ताईनगरच्या महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवार रोहिणी खडसे यांची मागणी. तर सरकार बॅलेट पेपरवरती निवडणूक घेण्यासाठी घाबरतंय का, खडसेंचा सवाल. ईव्हीएममध्ये घोटाळा निघाल्यास आमदारकीचा राजीनामा देईन. श्रीगोंद्याचे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांचं वक्तव्य. तर ईव्हीएम यंत्रणा मॅनेज होऊ शकत नाही, पाचपुतेंचं विरोधकांना प्रत्युत्तर. शिवसेना आमदार तानाजी सावंत यांच्या विजयावरती शरद पवार गटाच्या राहुल मोटेंना संशय. मोटेंकडून ईव्हीएम पडताळणीची मागणी. नागपूर हिवाळी अधिवेशन 16 डिसेंबर ते 24 डिसेंबरच्या कालावधीमध्ये होण्याची शक्यता. त्याआधी सरकार स्थापनेसाठी मुंबईमध्ये विशेष अधिवेशन होणार. सत्ता स्थापनेपूर्वी मंत्रालयामध्ये लगबग. मंत्रालयामधील मंत्र्यांच्या दालनामधील सामानाच्या शिफ्टिंगचं काम सुरू. नवं मंत्रिमंडळ अस्तित्वात येणार असल्यामुळे सामानाचं शिफ्टिंग. मुख्यमंत्री पदासाठी मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची समाज माध्यमांवरती चर्चा. मात्र होणारी चर्चा ही निरर्थक आणि कपोलकल्पित. एक्स पोस्ट करत मुरलीधर मोहोळ यांच्याकडून स्पष्ट. बाबा आढाव यांच्या आंदोलनाला शरद पवारांची भेट. गेल्या 3 दिवसांपासून आढाव यांचं ईव्हीएमच्या विरोधामध्ये पुण्यामध्ये सुरू आहे आत्मक्लेश आंदोलन. किरीट सोमय्यांकडून भाई जगताप यांची निवडणूक आयोग आणि पोलीस आयुक्तांकडे तक्रार. निवडणूक आयोगावरती टीका करताना भाई जगताप यांची जीभ घसरली होती. पालघरचे खासदार हेमंत सावरा यांनी घेतली मंत्री नितीन गडकरींची भेट. पालघरमधील वाहतूक कोंडी तसंच महामार्ग विकासाच्या संदर्भात केली आहे चर्चा. सिंधुदुर्गामधील वेंगुर्ल्यातील पाणबुडी प्रकल्पासाठी 47 कोटी रुपयांच्या निधीची केंद्र सरकारकडून घोषणा. अमेरिका, युरोप या प्रगत देशांमधील प्रकल्पांचा बारकाव्याने अभ्यास करून पाणबुडी केंद्राची निर्मिती केली जाणार. सिंधुदुर्ग ते मुंबई विमानसेवा पुन्हा एकदा सुरू करण्याची नारायण राणेंची नागरी विमान वाहतूक मंत्र्यांकडे मागणी. सिंधुदुर्गाला सेवा देणाऱ्या अलायन्स एअर सेवेची मुदत 5 वर्षांसाठी वाढवण्याच्या संदर्भात केली आहे मागणी. मुंबई महापालिकेकडून वाहन चालक पदाच्या 56 जागांसाठी भरतीची प्रक्रिया. जागा या अंतर्गत पद्धतीनेच भरल्या जाव्यात. समान वेतन श्रेणीच्या मराठी लिहिता वाचता येणाऱ्या कामगारांना अर्ज करता येणार. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून मुंबईकरांना 300 नव्या लोकलचं गिफ्ट. जोगेश्वरीमध्ये नवी टर्मिनल्स आणि वसईमध्ये मेगा रेल्वे टर्मिनल्ससाठी 7,927 कोटींच्या प्रकल्पांची मंजुरी आहे. पश्चिम रेल्वेवरती आज रात्रकालीन ब्लॉक. मरीन लाईन्स ते माहीम अप आणि डाऊन धीम्या मार्गावरती ब्लॉक असणार.
उद्या मध्य रेल्वेवरती सीएसएमटी ते विद्याविहारच्या दरम्यान ब्लॉकच्या कालावधीमध्ये सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल सेवा जलद मार्गावरती वळवली जाणार. पनवेल ते वाशी अप आणि डाऊन मार्गावरती सुद्धा उद्या मेगा ब्लॉकच्या कालावधीमध्ये सीएसएमटी ते पनवेल बेलापूर या मार्गावरील सेवा रद्द, तसंच ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे ते पनवेल सेवा सुद्धा रद्द असेल. पनवेल कर्जत रेल्वे मार्गाचं आतापर्यंत 67% काम पूर्ण, उर्वरित काम डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण करणार मुंबई रेल्वे विकास महामंडळाची माहिती. महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं अनुयायांसाठी अनारक्षित विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा मध्य रेल्वेचा निर्णय. नागपूर सीएसएमटी आणि कलबुर्गी सीएसएमटीच्या दरम्यान विशेष गाड्या. बेस्ट बसचा स्वस्त प्रवास कायम, नवीन वर्षामध्ये तिकीट दरवाढ न करण्याचा निर्णय. बेस्ट उपक्रमाच्या 32 लाखांपेक्षा अधिक प्रवाशांना मोठा दिलासा. बेस्टच्या ताफ्यामध्ये 1200 डबल डेकर येणार, बसचा ताफा वाढवण्यासाठी बेस्टच्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद. डहाणूतील सारणी, निकावली, आंबिवली उर्से बस सेवा तब्बल 25 वर्षांच्या नंतर पुन्हा एकदा सुरू. ग्रामस्थांकडून बससह वाहक चालक यांचं स्वागत. राज्यामध्ये थंडीचा कडाका वाढला, सोलापूरच्या जेऊरमध्ये नीचांकी 6 अंश सेल्सिअस तापमान, तसंच राज्यामध्ये आजपासून किमान तापमानामध्ये काहीशी वाढ होण्याची शक्यता. नंदुरबारमधील सातपुड्याच्या डोंगर रांगांमधील तापमानामध्ये घट, तोरणमाळ परिसरामध्ये तापमान 10 अंश सेल्सिअसवर. नाशिकमध्ये तापमानाचा पारा 2 तर निफाडचा पारा 3 अंशांनी घसरला. निफाडमध्ये यंदाच्या मोसमातील नीचांकी तापमानाची नोंद. कडाक्याच्या थंडीत निफाड आणि नाशिककर गारठले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.